नमस्कार, मी मंगल पाटील माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज आम्ही उतरून घेणार आहोत झाडाचे आंबे आणि आंबा उतरायला कसा ओळखायचा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आम्ही अगोदर झाडाला जे आंबे आहेत ते उतरवायला आलेत की नाही ते पाहत होतो, मगच जे आंबे तोडायला आलेत तेच आंबे आम्ही तोडलोत। बाकीचे जे हिरवे आहेत ते काही आम्ही नाही तोडलं। झाडाचे आंबे तोडते वेळेस कधीही देठासकट तोडायचं, कारण की जर आपण देठ ठेवलं नाही तर ते खालून जर तोडलो तर मग त्याचा चीक निघतं आणि ते चीक आंब्याला लागतो, मग ते आंबा नासला जाते। माझ्याकडून थोडं बहुत असंच झालं की एखादे 1-2 आंबे असं एकदम देठाच्या अगोदरच तुटून गेले होते। झाड लावून आम्हाला 20 जुलैला 3 वर्ष होत आहे आणि पहिल्यांदाच फळ आम्ही हे झाडाचं घेत आहोत, म्हणूनच किती आनंद आहे चेहऱ्यावर तुम्ही बघतच आहात। आणि असं तर आंबे आपण विकत आणून खात होतोच, घरी आणून आम्ही आंबे पिकवतोच, पण आता हे जे आम्ही घरचे आंबे तोडत आहोत ना, मग ते खूपच भारी वाटत होतं। आणि माझा मुलगा तर उड्याच मारत होता, त्याला तर कधी एकदा आंबे तोडू की असं झालं होतं। आणि पाहू शकता तुम्ही कसं ते आंबे तोडत आहे। झाडाला आंबे कमी पण आम्ही तोडणारे जास्त झालोत। प्रत्येकालाच झाडाचे आंबे तोडायचं होतं। माझा मुलगासुद्धा आत्ताच आंबे तोडत होता आणि मुलीलासुद्धा आंबे तोडायचे होते आणि प्रत्येकजण घरातले आंबे तोडत होतंच। कसं झाड लहान आणि आंबे कमी आणि तोडणारे मात्र आम्ही जास्तच झालो होतो। आंबा उतरलेला कसा ओळखायचा तर ते जे देठ असतं ते असं मध्ये खोलवर जात असते आणि त्याची बाजू जी असते त्याचे खुबे वर आलेले राहतात। देठाच्या ठिकाणी असं खड्डा पडलेला असतो, तेव्हाच आपण समजायचं की हे आंबा उतरायला आलेला आहे। आणि जे आंब्याला डॉट डॉट असतात छोटे छोटे, ते एकदम डार्क होत असतात पिवळसर, तेव्हाच हे आपला आंबा उतरायला आला असं ओळखायचं। आम्ही झाडाला रासायनिक खत किंवा असं कीटकनाशकाचे औषधं वगैरे कुठलं दिलेलंच नाही कधी, फक्त आम्ही झाडाला शेणखत दिलोत आणि किचन वेस्टेज जे असतं आपलं डाळीचं पाणी, तांदळाचं पाणी किंवा ताक, दही, चहापत्ती हे जे होतं तेच आम्ही झाडाला टाकत होतो आणि नंतर शेणखत तेच आम्ही झाडाला देतो। अशा प्रकारेच आम्ही झाडाची वाढ केलेली आहे, दुसरं रासायनिक खत वगैरे काहीच दिलो नाहीत आम्ही। आंबे तर आता उतरून झालेले आहेत आणि हे जे आंबे आहेत ते नैसर्गिकरित्या कसं पिकवायचे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। माझा हा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे, काही चुकलं असेल तर मला समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। व्हिडिओ जर आवडल्यास तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।